धुळे येथील दिनांक 3 जानेवारी रोजी शिवसेना नेते माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांची पत्रकार परिषदमध्ये गुंडगिरी, पैशाच्या आमिष, जीवनानिशी ठार मारण्याच्या धमक्या, महानगरपालिका निवडणुकीत भाजपा नवा बायंडा वापरत असल्याचा आरोप, तसेच विरोधकांना कोणी प्रत्यक्ष भेटून फोन करून त्यांच्या घरी जाऊन आणि धमकी देणाऱ्या मुले असलेल्या महिलेच्या उमेदवारीवर हरकत घेऊन अधिकाऱ्यांनी त्या महिलेचा उमेदवारी अर्ज स्वीकारला. कायदे जणू यांच्या कार्यालयात मंजूर झाले का? आता बंड केले तर तुमच्या बंडातील ताकदीचा पक्षाला ओळख तरी करून द्या, असे गोटे म्हणाले. पत्रकार परिषदेत महाराष्ट्रभर महानगरपालिकेमध्ये जुन्या आणि नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचं समोर आले. महाराष्ट्रात भाजपामध्ये नव्या रूपाचं दर्शन झाले, ते म्हणजे दादागिरी, गुंडगिरी खालच्या स्तरावर नेले, असे आरोप गोटे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केले. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे उमेदवार श्रीमती योग्यता संजय कुठे यांना 3 मुले असून मुलांचे जन्म तारखेचे दाखले तसेच 3 मुलांसह एकदा छायाचित्र इत्यादी सर्व पुरावे देऊन सुद्धा हरकत घेणाऱ्या श्रीमती प्राचिताई कुलकर्णी यांची हरकत फेटाळून लावली व श्रीमती योगिता कुठे अर्ज मान्य करण्यात आला. अधिकार सुद्धा 100% फितूर झाले असून सर्वात दुर्दैवाचं बाब असल्याचं गोटे म्हणाले. यावर प्रशासकीय यंत्रणेही भले भ्रष्ट ओलाचार करून टाकले आहे. अधिकाऱ्यांचे अशा पद्धतीने वागणे सर्वात बेकायदेशीर नियम आहे व गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. धुळेकर नागरिक बंधू भगिनींनी माझी विनंती आहे की धुळे शहरातील गुंडगिरी पराभव करण्याकरिता फारुख शाहला निवडून आणून द्या. हे वादाला खतपाणी घातले तसेच महानगरपालिका माजी आमदार फारुख शाह यांना निवडून द्या, असे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर आवाहन केले आहे. स्टार प्रचारकांच्या सभेचं काही नियोजन आहे का? अजून चालेल नाही. पर प्रचार कोण करेल? एवढं आले असते ना, एवढं तर आम्ही आलो असतो. प्रचार कोण करेल? तुम्ही म्हणाले असते की नेते सगळे झाले, स्वतःच्या निवडणुकीत टाकले आणि उमेदवार सोडून गेला वाऱ्यावर. तुम्ही दोन्ही बाजूने बोलतो, तर स्वातंत्र्य आहे तुम्हाला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.